ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रामधील जनतेच्या मनामनावर राज्य करणारा TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी जय। हैदराबाद गॅझेटच्या GRच्या विरोधातील विनीत धोत्रेंची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। याचिकाकर्त्याला रिट याचिका दाखल करण्याची मुभा। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR मागे घ्या किंवा आवश्यक त्या सुधारणा करा, आम्हाला यश मिळेल, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। बीडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन, धनगर समाजाचा ST प्रवर्गामध्ये समावेश करून स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवले। कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतदारांची नावे हटवण्यासाठी वापरले। महाराष्ट्र, हरियाणा, UPतही हीच स्थिती, राहुल गांधी यांचा आरोप। राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सबबी सांगणं थांबवा, आताच कर्नाटक CIDला पुरावे द्या। आयोगाने आरोप फेटाळल्यानंतर राहुल गांधींचं प्रत्युत्तर। राहुल गांधींनी फक्त आरोप करून चालणार नाही, पुरावे दिले पाहिजेत। निवडणूक आयोगाला पुरावे द्यावे, नाहीतर कोर्टात जावं। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या। या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विष आहेत। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजय भाऊ, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल। महाराष्ट्रामध्ये फक्त भाजपचा आणि मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकीचे सगळे बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलंय। नवनाथ बन यांचा राऊतांना प्रत्युत्तर। शिंदेंच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांच्या बाजूला जिल्हाप्रमुखांचा फोटो कशासाठी? आनंद दिघेंच्या फोटोवरून राऊतांचा सवाल। तर भुंकणाऱ्या कुत्र्याची आनंद दिघेंचं नाव घेण्याची लायकी नाही, खासदार नरेश मस्केंची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्याची डागडुजी सुरू। CCTV बसवण्यासोबत सुशोभीकरण करण्यात येणार। काल पुतळ्यावर रंग टाकल्याच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून ताडपत्री सुद्धा लावली। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करतायत, आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। दक्षिण सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल। हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णपणे पाण्याखाली। उडीद, तूर, सोयाबीन, मूग पिकामध्ये गुडघाभर पाणी साचलं। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीनं मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। नांदडी मठात परत आणण्यासाठी उच्चस्तरीय कमिटीकडे अर्ज दाखल। राज्य सरकार, नांदडी मठ आणि वनताराकडनं संयुक्त अर्ज। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर 1000 तर चांदीचे दर 3000 घसरले। विना GST सोनं खरेदी करताना प्रतितोळा 1,10,000 रुपये मोजावे लागतील। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे सकाळ नगर परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी साचल्यामुळे बाणे रस्त्यावरची वाहतूक ठप्प। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।